नारायण राणे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव। राणे यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलंय। विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा त्यांनी सभागृह अनेकदा गाजवलं। सध्या ते केंद्रात मंत्री आहेत, पण येत्या काळात राणे लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे आणि याचं कारण म्हणजे आगामी राज्यसभेसाठी नारायण राणे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही आणि त्यामुळे आता कोकणात राणे विरुद्ध राऊत असा सामना रंगण्याची चर्चा सुरू झाली आहे। मंडळी, याचबद्दल आपण खास या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत। भारतीय जनता पक्षानं आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे। यात राणेंचं नाव नाही आहे। नुकतेच पक्षात आलेले अशोक चव्हाण, प्राध्यापिका डॉक्टर मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित बोपचडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे एक प्रकारे नारायण राणे यांना निवडणूक लढवण्याचे पक्षानं संकेत दिले असावेत असंही मानलं जातं। तिकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा कोकणातला एक लोकसभा मतदारसंघ। सध्या या मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायक राऊत खासदार आहेत। 2009 मध्ये नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली, पण राऊत यांनी 2014 आणि 2019 अशा दोन वेळेला निलेश राणे यांचा पराभव केला। त्यामुळे ही जागा पुन्हा जिंकणं ही बाब राणे यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची आहे। लोकसभेसाठी नारायण राणे की पुन्हा निलेश राणे असा मोठा प्रश्न आहे। निलेश राणे भाजपमध्ये ॲक्टिव्ह आहेत, पण मध्यंतरी त्यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली होती। मात्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनं ते पुन्हा एकदा पक्षात कार्यरत झाले। त्यामुळे सध्या केंद्रात मंत्रिपदावर असलेल्या नारायण राणे यांना तिकीट द्यायचं की निलेश राणे यांना पुन्हा एकदा संधी द्यायची, याबद्दल भारतीय जनता पक्ष काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मंडळी, या सगळ्यात आणखीन एक बाब महत्त्वाची आहे, ती म्हणजे नारायण राणे यांनी 2014 नंतर निवडणूक लढवलेली नाही। याच वर्षी विधानसभेत शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव केला होता। राणेंच्या कोकणातल्या वर्चस्वाला बसलेला तो आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का होता। 2017 मध्ये राणे यांनी काँग्रेस सोडली। काँग्रेसची साथ सोडल्यानंतर त्यांनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान हा पक्ष काढला, पण 2 वर्षांनी ते भाजपमध्ये आले। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राणे यांनी माघारही घेतली, पण कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे भाजपच्या तिकिटावर मात्र निवडून आले। 2021 मध्ये भाजपनं राणे यांना राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय केलं। पुढे राणे राज्यसभेत खासदार झाले आणि केंद्रातलं मंत्रीपद सुद्धा त्यांना मिळालं। पण आता राणेंची टर्म संपले। नवीन उमेदवारांच्या यादीत नारायण राणे यांचं नाव नाही। त्यामुळे राणेंना एका नव्या लढाईसाठी सज्ज व्हावं लागेल असे संकेत मिळत आहेत। पण ही लढाई नक्कीच सोपी नसेल, कारण ही लढाई असेल राणे विरुद्ध राऊत। राणे आणि ठाकरेंचं वैर हे नवीन नाही। त्यात भाजपशी झालेल्या फारकतीनंतर उद्धव ठाकरे गट बराच आक्रमक होताना दिसतोय। या परिस्थितीत लोकसभेसाठी नारायण राणे यांना जोरदार तयारी करावी लागणार आहे। नारायण राणे यांच्या साथीला निलेश आणि नितेश हे दोन्ही सुपुत्र असतीलच, पण रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातल्या इतर नेत्यांची साथ सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। काही वर्षांपूर्वी राणेंचे राजकीय विरोधक असलेले दीपक केसरकर यांच्याशी झालेलं मनोमिलन राणे यांच्यासाठी थोडंसं फायद्याचं ठरणार आहे। एकूणच कोकणात पुन्हा राणे पर्वाची सुरुवात होणार का? रत्नागिरी सिंधुदुर्गात विनायक राऊत यांची हॅट्रिक राणे रोखणार का? की भाजप राणेंसाठी काही वेगळा प्लॅन तयार ठेवणार आहे? हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतं? भाजप नारायण राणे यांच्यासमोर कोणता अंतिम प्रस्ताव ठेवेल? आम्हाला नक्की कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला सांगा, आणि हां, आमच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।